जास्त ताण आहे का तुमच्यावर? दोन दोन चार्ज आहे म्हणून जास्त ताण आहे का मग? आपण 3 दिवसाआधी शिक्षण विभागाची एक बातमी केली होती आणि ते त्या ठिकाणी आपण गट शिक्षण अधिकारी जे खरात साहेब त्यांना काही प्रश्न विचारले होते, परंतु त्यांचे जे माझ्या प्रश्नाची उत्तरं होते त्यांनी दिली नव्हती. पण त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं की तुम्ही आमच्यापर्यंत तक्रार आली नाही, कोणत्या पालकांना दिली नाही. तर मी तेव्हा म्हटलं होतं त्यांना की मी स्वतः तक्रार देणार आहे. त्यावेळेला आज या ठिकाणी जेव्हा मी आलो असता त्यांना मी आतमध्ये प्रश्न केला की म्हटलं साहेब तुमची प्रोसेस कुठपर्यंत चालली, तुम्ही काय केलं आतापर्यंत. तर त्यांचा शब्द माझ्यासाठी कॅमेरा ऑन नव्हता तेव्हा, जेव्हा मी कॅमेरा ऑन केला तेव्हाच त्यांचे शब्द बदलले आणि त्यावेळेला त्यांनी म्हटलं तुम्ही का माझे बॉस आहे काय, तुम्ही बॉस आहे का. इतक्यापर्यंत म्हणजे सांगा या ठिकाणी या ठिकाणचा काळा बाजार जो आहे आपण येणाऱ्या टाइम मध्ये आता पूर्ण 100% दाखवणारा या ठिकाणी काय होत असते. आणि हे लोक हे अधिकारी इथले फक्त एका खुर्चीवर बसून या ठिकाणचा एवढा मोठा एरिया जेव्हा इथे येते या ठिकाणी कोणत्या तरी शाळेवर जाऊन कोणती तरी कारवाई केली काय, कुठंतरी जाऊन यांनी तपास केला काय, यांच्यापाशी काय काय आहे या गोष्टीचा आपण पूर्ण माहितीच्या अधिकारी आरटीआयच्या माध्यमातून यांच्यापासून पूर्ण माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी आज आपण यांच्याशी, आज सोमवार होता, 3-4 दिवसाची गॅप होऊन गेली आणि त्यानंतर यांच्या म्हणजे गट शिक्षण अधिकारी खरात साहेब यांच्याशी आपण बोलण्यासाठी आलो होतो, सहजच चर्चा करण्यासाठी आलो होतो. आज आपण त्यांच्याशी कोणताच वाद घालणार नव्हतो का तुम्ही काय केलं आतापर्यंत. तर यांना करू ना म्हणे, आम्ही त्यांचे जे शब्द होते करू म्हणे, तुम्ही आमचे बॉस आहे काय. म्हणजे इथपर्यंतची गुर्मी आलेली आहे यांना. आता गुर्मी कशी आलेली आहे, यांच्या मागे पाठबळ कोणाचं आहे का, म्हणजे कोणत्या नेत्याचं पाठबळ आहे की ऑफिसर जे आहेत इथले जे सीईओ आहेत म्हणजे ते अमरावतीवरून त्यांचे मोठे अधिकारी आहेत त्यांचं यांच्यावर पाठबळ आहे का. असं म्हणजे पत्रकारांना प्रश्न विचारायचा नाही आणि विचारलं ना तर यांच्याशी जिवार येते की इथपर्यंत म्हटलं जाते की तुम्ही आमचे बॉस आहे काय, तुम्ही आमचे बॉस आहे काय. म्हणजे बॉस आहे का, कशा पद्धतीचं बॉस आहे बा. मी माझं एक पत्रकाराची भूमिका आहे, मी तुम्हाला प्रश्न विचारले माझ्यावर एकदम ओरडले. ओरडल्यावर म्हणजे पत्रकाराला दाबाचं कसं. एखादा आता 4 दिवसाच्या आधी बातमी केलेली त्यांच्या मी झोपा सुद्धा काढलेल्या आहेत की तो झोपले होते का ते. मग अशा वेळेला त्यांना हे शब्द रुतल्यानंतर आज जेव्हा 4 दिवसानंतर या ठिकाणी आलो मी तर आज माझ्यावर बावरल्यानंतर आज जेव्हा मी कॅमेरा ऑन केला त्यावेळेला त्यांची एकदम प्रतिक्रिया एकदम थंडावली आणि आता मला त्यांनी म्हटलंय की तुम्ही तक्रार आणून द्या, मला तक्रार आणल्यानंतर कारवाई करू. आता माझा प्रश्न एक सीईओ साहेब जे आहेत आपले सत्यमजी गांधी साहेब आहेत अमरावतीचे, त्यांच्याकडे हा पूर्ण विषय आहे. त्यांनी तात्काळ या गोष्टीवर कारवाई करावी असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. आणि अशा ठिकाणी तुम्ही जे हे गट शिक्षण अधिकारी या टाईपचे असे ठेवता ज्या ठिकाणी फक्त खुर्चीवर बसून फोनवर बोलून आणि एखादी मीटिंग घेऊन कुठल्याच प्रकारची कारवाई केलेली नाही यांनी. आणि तात्पुरता आपल्यासारखा एखादा पत्रकार जर आला तर यांचे शब्द हे असे राहतात. तर सत्यमजी गांधी सरांना माझा प्रश्न असा आहे की साहेब आपण तात्काळ यावर कारवाई करावी आणि अशा अधिकाऱ्यांना आणि अशा अधिकाऱ्यांवर यांच्या सोबत असलेलं पाठबळ यांना आपण मोडून काढावं. आणि पुढची जे भूमिका यांनी माझ्यासोबत जे इथं आल्यानंतरची दाखवलेली आहे ते आपल्याला आता दाखवणार आहे पुढे. तुम्ही आमची पत्रकाराची भूमिका आम्ही का मांडायची नाही का तुमच्यापर्यंत, पत्रकाराची भूमिका मांडायची नाही का. तुम्ही काय म्हणून राहिले 2 मिनिटं आधी, आता तुम्ही काय बोलले ते सांगा. तुम्ही शिपाई म्हणून राहिले का, तुम्ही गट शिक्षण अधिकारी आहे, किती शाळांवर कारवाई केली तुम्ही आतापर्यंत. काय बोलायचं तुम्ही बोलू शकता. हो ना, तर बोलू शकतो. तुम्ही एकदम माझ्याशी असे कसे रुटले बोलले. तुम्ही शिपाई आहे का, तुम्ही माझे बॉस आहे का. तुम्ही शिपाई म्हटलं साहेब, शिपाई म्हटलं म्हणजे यांना कसं आहे माहिती का, मुद्दा पाहिजे काहीतरी. शिपाई नाही म्हटलं तुम्हाला, मुद्दा पाहिजे. किती चांगलं बोला, तुम्ही साहेब आतापर्यंत तरी तुम्ही तुमचीच बाजू मांडणार, तुम्ही आमचं ऐकून घेणार नाही. काय सांगा ना, तर तुमची बाजू सांगा ना मला. तुम्ही किती शाळेवर कारवाई केली आतापर्यंत, कोणकोणत्या शाळेला भेट दिली, कोणत्या शाळेत काय काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही कुठं कुठं गेले ते तर सांगा आधी तुम्ही. म्हणतो नियमानुसार आमच्या शाळा चालू आहे, नियमानुसार कारवाई करू आपण. कोणता नियम आहे तुमचा सांगा. आहे का काही लेखी एखाद्या तक्रार आहे का. मी पालकालाही घेऊन येणार आहे. या नाही तुम्ही त्या दिवशी काय म्हटलं, आमच्यापर्यंत तक्रार आल्यावरच आम्ही कारवाई करू. असेल तर तुम्ही द्या, आपण कारवाई करू. द्या ना, तुमच्याकडे काही लेखी असेल. लेखी देतो ना, मी स्वतःच तक्रार देतो तुम्हाला. थोड्या वेळ तक्रार द्या. त्या दिवसची न्यूज पाहून एका शाळेनं टायमिंग बदलून टाकला, तुमची नोटीस पोहोचली नाही तिथपर्यंत. काय म्हणतो, तुमच्याकडे जर काही तक्रार असेल तर निश्चितपणे द्या ना तुम्ही. मी स्वतः तक्रार, मी एक पत्रकार म्हणून मी स्वतः तुम्हाला तक्रार देणार आहे. द्या ना काही
आपण थोड्या वेळा आधी पाहिलं होतं की पंचायत समिती या ठिकाणी गट शिक्षण अधिकाऱ्याची काय अरेरावी चालू होती, त्या विषयावर आपण आज आपले जे मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांना सरळ प्रश्न विचारणार आहे की एक प्रकार घेऊन मी गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे गेलो होतो. 1 ते 4 वर्गातल्या मुलांची झोप होत नाही सकाळी, तर शासन निर्णय होता की 2024चा, त्या निर्णयाच्या नुसार त्यांनी त्या 9च्या नंतर वर्ग भरायला पाहिजे होते. त्या विद्यार्थी मी त्यांना आज विचारण्यासाठी गेलो होतो की आपण आतापर्यंत कोणत्या शाळेला तक्रार ही नोटीस दिली, परंतु त्यांनी मला उत्तर कसं दिलं आमदार साहेब की तू कोण आहेस माझा, तू का बॉस आहेस का माझा, तू का माझा सीबीआय, तू का रिपोर्ट हे आहेस का तू. म्हणजे अशा पद्धतीची जे अरेरावी सध्या गट शिक्षण अधिकारी आणि सोबतच तिथले विस्तार अधिकारी करत आहेत. काय सांगाल, म्हणजे तुम्ही एक आमदार काय कारवाई होऊ शकते याच्यावर, कारण की ते फक्त बसल्या ठिकाणी कोणत्या शाळेला व्हिजिट देत नाही, कुठंच त्यांचं काम दिसून येत नाही. ठीक आहे, गट शिक्षणाधिकाऱ्यांचे मी त्यांच्याकडे चौकशी करतो या बाबतीतली. तुम्ही जो प्रश्न विचारलेला विद्यार्थ्यांच्या संदर्भात, निश्चितच असं असेल तर ते JR जर उल्लंघन करत असेल तर त्यांच्यावर निश्चितच त्यांना विचारणा केल्या जाईल. आणि तुमच्या बाबतीत पत्रकार म्हणून किंवा एक वार्ताहर म्हणून, प्रेस रिपोर्टर म्हणून तुमच्याबद्दलच्या ज्या काही गोष्टी त्यांनी केल्या, वागणूक केलेली आहे याच्याबद्दल सुद्धा त्यांना विचारणा केल्या जाईल. असं वागणं योग्य नाही. आणि एक तुमचं काम आहे समाजाच्या समोर सत्य परिस्थिती मांडणे. एक प्रेस रिपोर्टर हे एक आरशासारखं काम करणारे असल्या कारणाने हे जे वागणूक आहे हे निश्चितच निंदनीय आहे. आणि याच्याबद्दलची विचारणा करून मी परत तुम्हाला फोन करून याबद्दलचा हे उत्तर देतो. नमस्कार, खरात साहेब बोलता? अरे त्या मीडियावाल्यांसोबत तू व्यवस्थित बोलत जा थोडेसे. हा. अरे पण तुम्ही थोडस असं बोलायला पाहिजे ना, तुम्ही कोण काय कोण. मीडियावाले ते माहिती यासाठी झाले होते, तुम्ही जर असे बोलत राहिले तर मग काय आम्हाला विचारतात ना ते लोक. दुसऱ्या चॅनलला दिली असं. ठीक आहे, आता व्यवस्थित कानावर नाही आला पाहिजे. ठीक आहे, जास्त ताण आहे का तुमच्यावर? 2-2 चार्ज आहे म्हणून जास्त ताण आहे का मग? ठीक आहे, त्याच्या संदर्भात काय निर्णय घेतला ते पण हे करा मुलांचा. सगळ्यांना सांगितलं नाही, पत्र काढा. ठीक आहे.